लय दिवस झालं विटामिन डी काय घेतला नव्हता, मग बोललो सकाळच्या आत लवकर उठले तर उन्हान बसावा. 1 तास ऊन घेऊन झाला ना, नंतर किचन मध्ये गेलो तर इकडे उचलनं चपात्या बनवलेल्या, कारण की सगळ्यांना 12 वाजता उपासा चालू झाली काल रातचे. इकडं मना जशी अंडी बनवून होत नाही तर इकडं मोठा बाप पाण्याची खातय, तर इकडे देवान भाई स्विमिंग पूलच्या ठेपरावर बसलाय. इकडं ऊन चेवरा होता का पाण्याच्या आतमध्ये नव्हतं तरी गरम होते, मग तावरण भाईने कलिंगर आणला. कलिंगर जसा भेटणे मग एकच चाव्यान खाला. तर इथं मम्मीसला मी 25 मिनिटांनी पवायला शिकवली, तर तुम्हाला पण शिकायचं असं तर माझे काय. मग पाहून जसा वय नाही तर इकडे फोटो शूटिंगचा आलू. कालपासून 150 फोटो काढला असतील. परत पुला उपटायला आली ना बोलतो परत चाललो फोटो काढला. मग सांगितलं मी ना सशा पापून बोलतो आमचं पण फोटो काढ. मग स्विमिंग पूलच्या आतमधील झाडांच्या गलती फोटो काढून झालं तर राहुल दा बोलतो चला आता एक एक करून सगळ्या फॅमिली गेल्या. आम्ही 5-6 जणच राहतो. मग नंतर यांचा फोटो शूटिंग का अजून संपन्न नाही. मम्मीसला पप्पासला बोललो म्हणा कॅमेरामॅन तरी बनवा, तुमचा पैसे तरी द्या फोटो काढायचं. मग नंतर जसा 3.5-4 तास झोप होई नाही तवरण माजरीने नखावरली ना बाजूला जाऊन झोपली. माझी झोप मोडली, मग तिला टाकली मागच्या डावर. संध्याकाळचे 6 वाजत नाही तर लावला दार. मग कालच कपडे घातलं आणि निघलो पालीच्या देवलान जावाला. मग वाटण फुला खुरून होत नाही, मग पोचलो पालीच्या देवलान. मग दर्शन घेऊन जसा होय नाही तसा बामण पिस्ताला व्हिडिओ काढते. मग देवलाच्या कॉलवर बसलो 5-10 मिनिटं. मम्मी सीता काहीतरी मागवत होती देवाकडशी. मग पालीच्या देवलानं लोक एक कुत्रा भेटच म्हणा, तर कुत्र्याची म्हणा भेटायची 6वी वेल. काय झाला बसला गायच फार्म हाऊसचा 2 दिवसाचा ब्लॉग पण टाकलेला युट्यूबला मोठा. बघला नसू तर बघा युट्यूबला आणि सबस्क्राईब पण करा. रातच्या आमच्या समोर लय डेंजर ऍक्सिडेंट झालता. फार्म हाऊसशी आलो न गेलो तसाच जिमला. तर जिमला जाऊन पहिला चेस्ट शोल्डर मारून घेतला. माझा ट्रॅकचा काय विषय आला माहितीये का, मी आहे ना ओले जागेवर बसलेलो, म्हणजे पाणी सांडलेलं तिथंच बसलो. तर चला ब्लॉग इथं चेंज करू. सबस्क्राईब करा युट्यूबला आणि इंस्टाला पण फॉलो करा.